वरहतु सम्मा संबुद्धस्स। थोडं मागून पण घ्या, मोबाईल मध्ये रेकॉर्ड करायचे मागून. तुमच्याकडे व्यवस्थित झूम होते. हां, थोडंसं बाजूला खालून घ्या, एका साईडला सगळ्यांना दिसलं पाहिजे. भैया, ए भैया, Today I am very मागून घ्या. happy to hear तू मागून to घे रे. address you in front सर of आम्हाला Buddhist मागून घेतल्यास आम्हाला Mahasangha प्रॉपर कसं and also पब्लिकला थोडं जागा राहू दे ना, पब्लिकला दाखवायचं पण थोडं जागा राहू दे. to listen to us. हां, एवढं मी आज या ठिकाणी अतिशय आनंदी आहे तुझ्यापेक्षा हे त्याचं कारण महत्वाचं असं आमच्या आहे मोबाईल मधलं. की मोठ्या प्रमाणामध्ये उपासिका आणि उपासक या ठिकाणी हजर झालेले आहेत. I came from Sri Lanka. Sri Lanka is most important, valuable island land spot for all the Buddhist nation, entire world. आदरणीय भंते अतुर्लीय रतन थेरो म्हणतात की मी श्रीलंके इथून आलेलो आहे आणि जगामध्ये म्हणजे श्रीलंका हे एक बेट आहे आणि धम्माच्या दृष्टिकोनातून श्रीलंका हे अत्यंत महत्त्वाचं राष्ट्र आहे. There are four kinds of human race. One is black and white, yellow and browns. Among those people, especially in brown skinned people, we are the only nation who protect Buddhism in Sri Lanka. जगामध्ये चार प्रकारचे लोक आपल्याला पाहायला मिळतील. त्या चार प्रकारच्या वर्णामध्ये म्हणजे कुणाचा गव्हाळ वर्ण आहे, त्याच्यामध्ये भारत आणि श्रीलंकेच्या लोकांचा वर्ण, त्यांचा रंग हा गव्हाळ आहे. काही राष्ट्रामध्ये या ठिकाणी काळे लोक आहेत, काही राष्ट्रामध्ये गोरे लोक आहेत. म्हणजे भारत आणि श्रीलंकेचं जे साम्य आहे ते साम्य म्हणजे दोघांचाही रंग गव्हाळ रंग आहे. We are the nation who written the Tripitaka in Olaleo's books 2000 years ago. 2000 वर्षापूर्वी श्रीलंकेमध्ये त्रिपिटक हा ग्रंथ लिहिलेला आहे. We are very proud to do that, to contribute all the Buddhist world to protect Buddhism. आम्हाला याचा सार्थ अभिमान आहे की हा त्रिपिटक ग्रंथ आम्ही जगाला दिल्यामुळं या ठिकाणी धम्माचं संरक्षण झालेलं आहे. We didn't write it on the leaves book. Buddhism completely disappeared. हा जो ग्रंथ आहे हा वृक्षाच्या पानावरती लिहिल्यामुळं आम्हाला याचा अतिशय आनंद आहे. We faced big drought 2000 years ago. There is no rain, 6 years, no water. It's a big issue. Many people died without water. आमच्या इथं फार मोठं संकट आलेलं होतं, पाऊस नव्हता आणि त्याच्यामुळं असंख्य असे लोक त्या ठिकाणी श्रीलंकेमध्ये मरण पावलेले होते. Some Buddhist monks came to South India. Some Buddhist monks died, and at that time, all the Buddhism memorized in their mind, not on the books. There is no books in Buddhist books. All the books keep in mind Buddhist monks' mind. या ठिकाणी हे जे संकट आलं त्याच्यानंतर साऊथ इंडियामध्ये त्या ठिकाणचे बंतेगण आलेले होते आणि त्या प्रत्येक बंतीजीकडे असं काही लिखित स्वरूपाचं पुस्तक नव्हतं, पण त्यांच्या डोक्यामध्ये बुद्धिझम होता. Theravada Buddhism spread from Sri Lanka to Thailand, Myanmar, Laos, Cambodia. जे आपल्या धम्मामध्ये दोन प्रकारच्या गोष्टी आपण थेरवाद जो आहे हा धम्म किंवा थेरवाद धम्माची जी प्रक्रिया आहे की हा लाओस, कंबोडिया आणि थायलंड म्हणजे श्रीलंकेपासून या देशामध्ये
गेलेला आहे. Most venerated scholar and hero of your nation is Baba Sahib Ambedkar. He visited Sri Lanka and met lot of scholars, Gunapala Malasekara, Anagarika Dharmapala, such a great scholars and heroes of Sri Lanka also met Baba Sahib Ambedkar. शिवाकर जागतिक कीर्तीचे फोन करना. विद्वान परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे श्रीलंकेला आलेले होते आणि श्रीलंकेला आल्यानंतर त्या ठिकाणचे जे काही धम्मगुरू होते त्या धम्मगुरू बरोबर धम्माची चर्चा बाबासाहेबांनी केलेली होती. हे या ठिकाणी विशेष अशी बाब आहे. He highly impressed Sri Lankan Buddhism and he got idea. I thought that he got idea from Sri Lanka definitely, and so I'm very happy here with the people who are now converted to new Buddhist. Numbers are increasing and temples are constructing. I'm very happy. आपण 1956 पूर्वी आपल्याला जी जात होती ती महार जात म्हणून ओळखली जात होती. पण बाबासाहेबांना आपल्याला नागपूर या ठिकाणी धम्मदीक्षा देऊन आपण नवीन पद्धतीनं या धम्मामध्ये आलेलो आहोत. आणि ज्यावेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर श्रीलंकेला आलेले होते आणि श्रीलंकेला आल्यानंतर प्रत्येक धर्मगुरूशी त्यांची धम्माविषयी चर्चा झाली होती. तर तिथल्या धम्माबद्दल त्यांना आनंद वाटलेला होता आणि ते प्रेरित श्रीलंकेपासून झालेले होते. Most venerable Upagupta Thero, he is contributing lots for Indian Buddhist. He built many monasteries and also he trained under his leadership. He trained many young Buddhist monks. I met some of the monks. I think after Baba Sahib Ambedkar in this particular area, he has done lot of good activities, good dedication for the Buddhist followers here. तुम्हाला सांगायला आनंद वाटेल की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी धम्मक्रांती केली आणि त्या बाबासाहेबाच्या धम्मक्रांतीनंतर आपल्या सर्वांचे मार्गदर्शक, आपल्या सर्वांचे प्रेरणास्थान, ज्यांच्यामुळं हा धम्म मराठवाड्यात नव्हे, महाराष्ट्रात नव्हे, तर जे भारतीय भिक्खू महासंघाचे कार्याध्यक्ष असणारे आदरणीय उपगुप्त डॉक्टर महाथेरो यांच्यामुळं आता तुम्हाला त्यांनी जे सांगितलं, आता किल्लारी असेल, परळी असेल, बीड असेल, अंबाजोगाई असेल, कनरवाडी असेल किंवा जवळपास 75 एकर जमीन डॉक्टर भंतेजींच्या मार्गदर्शनाखाली अजिंठा या ठिकाणी घेतलेली आहे. आणि एवढंच नव्हे तर मला एक आदरणीय भंते डॉक्टर उपगुप्त महाथेरो यांच्या माध्यमातून जो आनंदाचा क्षण मी असेल किंवा माझ्या बरोबर इथं कांबळे आलेले आहेत, मला वाटतं लातूरचे, की आंतरराष्ट्रीय पातळीवरती म्हणजे आता आदरणीय डॉक्टर उपगुप्त महाथेरो भंतेजीचा संपर्क महाराष्ट्र आणि देश पातळीवरती नाहीये तर आंतरराष्ट्रीय पातळीवरती आम्हाला त्यांच्याबरोबर जाण्याचा थायलंडला योग आला, त्यांच्याबरोबर जाण्याचा दक्षिण कोरियाला योग आला. आणि ज्यावेळेस दक्षिण कोरियाचे भंतेजी म्हणजे आदरणीय डॉक्टर उपगुप्त महाथेरो भंतेजीने बाबासाहेबाचा पुतळा दक्षिण कोरियामध्ये बसवला आणि तिथं काही जमीन दक्षिण कोरियाच्या तिथल्या ट्रस्टीनं भारतीय लोकांसाठी दिलं आणि भंतेजीच्या माध्यमातून तिथले भंतेजी ज्यावेळेस म्हणतात जय भीम हा शब्द आम्ही दक्षिण कोरियामध्ये ऐकला आणि याचं सर्व श्रेय आदरणीय भंते डॉक्टर उपगुप्त महाथेरोंना जातो. एवढं मोठं काम बाबासाहेबांनंतर धम्म कार्यामध्ये उपगुप्त महाथेरोने केलं असं भंतेजीचं म्हणणं आहे. Especially young Buddhist monk, I met one of the great monks name Dhammasila, and this monk and all the monks sitting here, some young monks especially, I think they have big capability, big capacity. I think that those monks should have to study English well and train Buddhism well, especially in meditation. I hope to stay here
and I want to teach something for them, especially including Pali. And I discussed with Upagupta Bhante, Most Venerable Bhante Upagupta Thero. We will do it in future, not very long. Currently we are already planning that one. सगळ्यात महत्वाचं काम आदरणीय भंते उपगुप्त महाथेरोने जर कुठलं केलेलं असेल तर धम्मपीठावरती बसलेले आपले सर्व भंतेगण जे यंगेस्ट आहेत, जे तरुण आहेत, मग आदरणीय भंते पय्यारत्न थेरो असतील, आदरणीय भंते नागसेन असतील, ज्यांची तुम्ही मागणी केलेली आहे ती मागणी पूर्ण होणार नाही असं मला वाटतंय, असे धम्मशील भंतेजी असतील. याचं कारण असं आहे की तुम्हाला शासनाने 3 कोटी दिलेले आहेत, परंतु आदरणीय भंतेजी धम्मशीलींच्या मार्गदर्शनाखाली 2.25 कोटी समाजानं तिथं दिलेले आहेत. असे भंतेजी फिरून इथे येत जातील, पण मला वाटतं ते सुद्धा येणार नाही, कारण कसं आम्ही हिंगोली इथपर्यंत आलेले हे आम्हाला माहिती आहे. म्हणजे अशा प्रकारचे तरुण भंतेजी डॉक्टर उपगुप्त महाथेरोने तयार केलेले आहेत. म्हणजे भंतेजीचं असं म्हणणं आहे की यांना विपश्यनेचं ज्ञान आहे आणि त्याचबरोबर या ठिकाणी जे काही यंग भंतेजी आहेत त्यांच्या माध्यमातून धम्म प्रचाराचं आणि प्रसाराचं काम पूर्ण मराठवाडाभर चांगल्या रीतीने चालतंय. आणि भंतेजी म्हणतात मी यांना पाली मेडिटेशन याच्याबद्दल सविस्तरपणे मार्गदर्शन करणार. बोलताना फोटो पाहिजे बनते. Now I draw your attention on basic Buddhic doctrines. According to the Buddha's teaching, there is one thing we have to practice ourselves. It's more important. Listen and understand. It is not enough. Practice, practice, practice. या ठिकाणी आता मी तुमचं सर्वांचं लक्ष एका गोष्टीकडे या ठिकाणी आणत आहे. त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट भंतेजी म्हणतात ऐकणे वाचणे म्हणजे धम्म नव्हे, तर तो आपल्या आचरणात आला पाहिजे. आणि हे अत्यंत महत्वाचं आहे, कारण पोडवरे साहेब जे म्हटले की 25 वर्षानंतर इथं होतंय, म्हणजे आजपर्यंत आपल्या आचरणात धम्म आला नाही. आणि ज्यावेळेस आचरणात धम्म येईल त्यावेळेस निश्चितपणानं प्रत्येक शहरामध्ये अशा पद्धतीचे कार्यक्रम होतील. I propose 2 sutras. One is Satipatthana discourse, Satipatthana Sutta. मी 2 गोष्टी तुम्हाला प्रपोज करणार आहे, म्हणजे सांगणार आहे. सतीपट्ठाण याच्याबद्दल पुढे ते आपल्याला माहिती सांगतील, किंवा आता आदरणीय भंतेजी याच्याबद्दल सतीपट्ठाण किंवा मेडिटेशन याच्याबद्दल विस्तृतपणे ते आपल्याला मार्गदर्शन करतील. Second one is Metta Sutta. There are 1000 and 1000 sutras. I traced, I proposed to you. Second one, first one Satipatthana, and second one is Metta Sutra or Karaniya Metta Sutta, Maitri Sutta. आज हजारो सुत्त या ठिकाणी आहेत, पण त्यापैकी भंतेजीचं असं म्हणणं आहे सतीपट्ठाण सुत्त आणि मित्र मैत्री सुत्त याबद्दल मी तुम्हाला आज थोडक्यात सांगणार आहे. मला व्हॉट्सअप करा. Satipatthana आवाज आहे नाही मला. teach you how to understand you. Who are you? So anyone want to understand Dhamma? No need to understand God, Shiva or anyone, Brahma or anyone. If you want to understand Dhamma, not enough to see Buddha statue or anything. You see yourself. You understand yourself. या ठिकाणी बुद्धाच्या मूर्तीसमोर 3 वेळेस वंदना करून चालणार नाही. तर सगळ्यात महत्वाची जी गोष्ट आहे, आपण कोण आहोत स्वतःला समजून घेतलं पाहिजे. आणि स्वतःला जोपर्यंत आपण समजून घेत नाही तोपर्यंत धम्माचं आचरण तुमच्याकडून होणार नाही. या गोष्टी अत्यंत महत्वाच्या आहेत. Your breathing is your, not mine.
you concentrate on your own breathing, your breath, when it is in, when it is out. It is a natural process, not doing anyone by force. It's a natural process. And so you concentrate, you start to bhavana, start to meditation by using your own breathing. जे जे या ठिकाणी विपश्यी लोक असतील किंवा ज्यांनी 10 दिवसाचा विपश्यनेचा कोर्स केलाय त्यांना या गोष्टीचं ज्ञान असेल. भंतेजी म्हणतात की या ठिकाणी आनापान करणं अत्यंत गरजेचं आहे. आनापान म्हणजे काय? श्वास आत घेणं आणि श्वास सोडणं. ज्या कुठल्या नाकपुडीने आपला श्वास येतो आत आणि कुठल्या नाकपुडीने श्वास बाहेर जातो हे करणं. आणि सगळ्यात महत्वाची जी गोष्ट आहे, तुम्हाला जर धम्म चांगल्या पद्धतीनं कळायचा असेल तर तुम्ही जीवनामध्ये विपश्यना केली पाहिजे. विपश्यना केल्याशिवाय पूर्ण धम्म तुम्हाला कळणार नाही. कारण तुमचं मनाची एकाग्रता हे विज्ञान निष्ठ धम्म आहे आणि यानं प्रूव्ह केलेलं आहे की जे विद्यार्थी आनापान करतात त्यांच्या पर्सेंटेज मध्ये वाढ झालेली आहे. जे मेडिटेशन करून आलेले लोक आहेत त्यांची एकाग्रता वाढलेली आहे. Whatever you do today, when you are eating, when you are go to the toilet, urine path, nature of all, and you are walking, you are sitting, you are smiling, you are laughing, whatever activities you are doing, you do day to day, you do it with sati, sampajanya, with mindfulness. ज्या ज्या कृती तुम्ही करतायत, तुम्ही बसलेले आहेत, चालत आहात, त्याच्यामुळे तुम्ही जेवण करत आहात, त्याचबरोबर तुम्ही फिरत आहात, बोलत आहात, या सगळ्या ज्या ऍक्टिव्हिटी आहेत या ऍक्टिव्हिटी म्हणजे जागृत राहून तुम्ही करायला हवं की जागरूक अवस्थेमध्ये या सगळ्या ऍक्टिव्हिटी केल्या गेल्या पाहिजे. Then your mind also, not one particular place. It is always moving. It is always running. It is look like a monkey. Your mind is like a monkey, jump place to place. Lord Buddha also explained that mind is like a monkey, and you see your mind how it is moving. What kind of thoughts, what kind of minds, what kind of thoughts like aggression, hatred, kindness, compassion, many thoughts arise in your mind. Just when it arises, just you see it as it is. आता या ठिकाणी भंतेजी म्हणतात की आपण चालत असताना, बोलत असताना की आपलं मन एकाग्रपणे इथं राहत नाही. आता थोडक्यात सांगतो तुम्हाला, शरीराने जरी आपण इथं असलो तर मन आपलं कुठंतरी भटकतंय. बहिणाबाई चौधरी म्हणतात, मन ओढाया ओढाया उभा टिकावेले बरं, किती हाकला हिर येतं पिकावर. म्हणजे मनाला जर जिंकलं तुम्ही, सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे या ठिकाणी शारीरिक दृष्ट्या आपण इथं आहोत पण आपलं मन घरात आहे. आमच्या उपासकी काय आहे की घरी कोण आलंय का, कडी लावली का नाही, कोणी जाईल का, तिथं पाहुणे कुठं आलेले आहेत. मन आपण फिजिकली इथं आहे पण मन कुठं क्षणात इथं असतं तर क्षणात कुठं असतं मन आपलं, अमेरिकेलाही जाऊ शकतं, क्षणात शेताकडेही जाऊ शकतं, क्षणात घरातही जाऊ शकतं. हे माकड ज्या पद्धतीनं या झाडावरून त्या झाडावर, त्या झाडावरून त्या झाडावर उड्या मारतं, त्याच पद्धतीनं आपलं मन सुद्धा आहे. मग मनामध्ये वेगवेगळे विचार येतात. वेगवेगळे विचार कसे येतात? शेजारी बसलेली जिथं जमत नसल इथंच बसली, Then you can माझ्याजवळ बसली म्हणजे कमते, म्हणजे याच्या मनामध्ये एखाद्याबद्दल मत्सर येईल, एखाद्याबद्दल प्रेम येईल, एखाद्याबद्दल करुणा येईल. हे मन हे कसं आहे, सारखं
भरकटत जातं आणि माकडाप्रमाणे उड्या मारतं. Then you practice this one. This is practice, simple practice. Your monk will have to train on this subject and train you. Then you know you are jealousy person, angry person, hatred person, kindness person. Then you understand in you, you can change. That is the way Buddha taught to us. या ठिकाणी आपण कुणाचा मत्सर करतो, राग करतो, द्वेष करतो आणि हे सगळं जर तुम्हाला बदलायचं असेल तर तथागत भगवान गौतम बुद्धाने जी आपल्याला शिकवण दिली, सर्व प्राणी मात्रावर दया करा. विपश्यनाला गेल्यानंतर तिथं तुम्हाला एक सॉंग असतं, तेरा मंगल मेरा मंगल सबका मंगल होय रे. म्हणजे या भूतलावरच्या प्रत्येक व्यक्तीचं मंगल झालं पाहिजे अशा प्रकारची भगवान गौतम बुद्धाची शिकवण तुम्हाला आचरणात आणावी लागेल. Then after you understand Dhamma, we unified as a one family. You unified as a one family. We cooperate each other. We are very kind. We are very compassionate. We are like a one family. We help each other. That kind of qualities we can see one community, one people when you practice more and more. जसं जसं तुम्ही धम्माचं आचरण कराल, जसं जसं तुम्ही तथागत भगवान गौतम बुद्धाने आपल्याला जे काही आचरणात आणायचा धम्म दिलेला आहे तसं तसं आचरणात केल्यानंतर बंतीजी म्हणतात हे आपलं एक कुटुंब आहे आणि कुटुंबामध्ये एकमेकाला मदत करणं, आजारी असेल त्याला दवा देणं, त्यानंतर शेजारी असेल त्याला मदतीचा हात देणं. आणि आम्ही बसले असताना बंतीजीने आम्हाला सांगितलं होतं की या ठिकाणी ज्यावेळेस हजारो लोक इथं आलेली होती, पण काही कुत्र्याची पिलं इथं आल्यानंतर मी त्यांना खायला दिलं. सगळ्यांना लक्षात येत होतं की कुत्र्याची पिलं आहेत आणि भुक्याचलेली आहेत, परंतु इथं कुणीही त्यांना खायला दिलेलं नाहीये. म्हणजे हे सांगण्याचा उद्देश असा की तुमच्या मनामध्ये भगवान गौतम बुद्धाने जी करुणा सांगितलेली ती करुणा आचरणात येणं गरजेचं आहे. Then second one is how to develop qualities of mind. It's I explained to you earlier, kindness and compassion. Compassion, there are two meanings. Compassion means without any boundaries, without any differences, poor or rich, black or white, beautiful or ugly, no differences. Your compassion, your love for all or young or child, without age gap, without beauty, considering without his beauty he is not ugly, he is ugly, no differences. Every people you love. That is the Nitya Sutta's message. बंतेजी म्हणतात नित्य सुद्धाचा जो संदेश आहे तो संदेश असा आहे की प्रत्येकाच्या मनामध्ये करुणा जागृत झाली पाहिजे, प्रत्येकाच्या मनामध्ये प्रेम जागृत झालं पाहिजे. आणि हे प्रेम कशा पद्धतीनं असलं पाहिजे, किंवा श्रीमंत आहे म्हणून त्याला वेगळी वागणूक, गरीब आहे म्हणून त्याला वेगळी वागणूक, एखादा व्यक्ती सुंदर दिसतोय म्हणून त्याला वेगळी वागणूक, एखाद्याने जास्त धम्मदान दिलंय म्हणून त्याला वेगळी वागणूक, एखाद्याने काही धम्मदान दिलं नाही म्हणून त्याला वेगळी वागणूक. आपल्याकडे आपण एक कुटुंब आहोत, तर कुटुंबाप्रमाणेच इतराबरोबर आपलं वर्तन असलं पाहिजे. कुणी उच्च नाही, कुणी नीच नाही, आणि सगळ्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेमध्ये जे दिलेलं आहे इक्वॅलिटी, समानता, सगळ्याला समानतेच्या भावाने पाहणं गरजेचं आहे. I am not a mother, but I have mother. I know my mother's love. You, most of ladies and women, you are all, most of them are mothers. You know how you treat, how you love your own son and daughter.
बोल ना. This is the, you know love. That is why you love your son. बोल ना. But you know love to others such a way. Because he is my son. I love काय him. म्हणलं की? Lord Buddha explained to you, Lord Buddha become a mother हा? to entire world. गप्प तिथंच ना मध्ये. Like a mother. He is like a mother. We always in Sri Lanka explain that Buddha Maniyo, mother of Buddha is a mother. The motherly mind. And so you be a mother, everyone. या ठिकाणी भंतेजी म्हणतात की मी काही आई नाहीये, पण आईचं हृदय काय असतं हे तुम्हाला माहिती. आई जसं स्वतःच्या मुलावर प्रेम करते, आई जसं स्वतःच्या मुलीवर प्रेम करते, आपल्या भाषेत सांगायचं आपला तो बाबा दुसऱ्याचं ते गाबडं, असं आपण म्हणतो ना. की म्हणजे भंतेजीचं म्हणणं आहे, जसं तुम्ही तुमच्या मुलीवर मुलावर प्रेम करता तसंच शेजाऱ्याच्या मुलीवर मुलावर सगळ्यावर प्रेम करा. आपले आदर्श तथागत भगवान गौतम बुद्ध आहेत आणि भगवान गौतम बुद्ध या जगाच्या म्हणजे जगाला जे प्रेम दिलंय, म्हणजे आईचं प्रेम तथागत भगवान गौतम बुद्धाने जगाला दिलेलं आहे. जसं भगवान गौतम बुद्ध म्हणतात मी बाळ राहुलावर जसं प्रेम करतो तसं देवदत्तावर प्रेम करतो, तसं त्यांच्यावर मारेकरांनी सोडलेल्या हत्तीवरही तसंच प्रेम करतो. तर प्रत्येकानं सगळ्या प्राणीमात्रावर आणि सगळ्या आपल्या भोवती असणाऱ्या लोकांवरती जसं मुलावर आणि मुलीवर आपण प्रेम करतो त्याच पद्धतीनं इतरावर सुद्धा प्रेम करा. Now I draw your attention how to propagate Buddhism, how to implement Buddhism. Buddhism is not only meditation. Meditation is the base of the teaching of the Buddha. Buddhism is way of life. Our entire life, marriage. You take care of your child. You do business. You involve in economics. You involve in social activities. You have relations with the neighbors. All the activities depend on Buddhist way of life. या ठिकाणी भंतेजीचं असं म्हणणं आहे की बुद्ध धम्म कसा वाढवा, आणि या वाढवण्यासाठी ते म्हणतात मेडिटेशन म्हणजे विपश्यना म्हणजेच फक्त बुद्ध धम्म नव्हे. तर या ठिकाणी ज्या पद्धतीनं आपण सामाजिक जीवनामध्ये त्याच्याबरोबर व्यवसायामध्ये एकमेकाशी चांगले रिलेशन डेव्हलप करतो, व्यवसायामध्ये असेल सामाजिक जीवनामध्ये असेल किंवा शेजाऱ्याबरोबर आपले वैयक्तिक रिलेशन चांगले असणं गरजेचं आहे. आणि जोपर्यंत आपण आपला धम्म आचरणात आणत नाहीत तोपर्यंत आपला धम्म वाढू शकत नाही. धम्म ही गोष्ट फक्त त्रिशरण आणि पंचशील म्हणण्या एवढी नाही किंवा विपश्यने एवढी नाही. We have to understand clearly. Dr. Babasaheb Ambedkar is the one of the greatest scholar in Buddhism. He taught that because traditional Buddhist monks, traditional Buddhist countries, they believe that Buddhism is go to temple, meditate. That is all. ते बोलताना फोटो घेतलास का गणपती? Buddhism is meditation. आता ते गणपती बोलायला त्यांचा Individual Buddhism. One by one go to the forest, understand, enlighten, no life later. It is not Buddhism that explained by your leader Babasaheb Ambedkar. या ठिकाणी विश्वरत्न परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एक जागतिक कीर्तीचे ते विद्वान आहेत आणि विद्वान असल्या कारणानं त्यांनी ज्या काही धम्माच्या परंपरा आहेत या परंपराबद्दल विस्तृत पद्धतीनं आपल्याला सांगितलेलं आहे. आणि म्हणून आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेल्या गोष्टी आपल्या आचरणात आणणं अत्यंत महत्वाचं आहे. And so he proposed Buddhist politics, how to rule the country by using Buddhist doctrines. That is very important.
Dharma Ashoka, you know, great king Dharma Ashoka, he entire the Asia, Japan, Korea, Sri Lanka, most of part of world, he introduced Buddhism, and at that period the world controlled by the Buddhism, Buddhist politics, Buddhist social order, that is very harmonized time to the world. सम्राट अशोकाच्या काळामध्ये बुद्ध धर्माचा प्रचार लाओस, कंबोडिया, श्रीलंका अशा अनेक राष्ट्रांमध्ये झालेला होता आणि यामुळं म्हणजे बुद्धिझममुळं इतर देश प्रभावित झालेले होते. We involved with economics. What kind of economics we can do? I propose alternative economics. Especially Buddhist people involved Ayurveda. You be a more Ayurveda doctor is future, and you can be a good hotels, no poisoning, very good foods you can find. You can start the hotel. Good foods, hotel with meditation, music, very good book, very calm place, very clean toilets, very clean place. And this is the Buddhist hotel. We can start such type of hotel chain in India, earn money, develop Buddhism. आपला धम्म जर वाढवायचा असेल तर आपल्याला अर्थशास्त्र येणं सुद्धा गरजेचं आहे. म्हणजे आज आपण पाहतो की जास्तीत जास्त इथं आलेले लोक हे कसे नोकरदार आहेत. मग आपले हॉटेल्स पाहिजेत, आपले शॉप पाहिजेत, आपले मॉल पाहिजेत आणि तेही कसे पाहिजेत, बुद्धाच्या कल्चरप्रमाणे पाहिजेत. म्हणजे तिथं स्वच्छता असली पाहिजे आणि ही इंटरनॅशनल लेवलला आपली अर्थकारण केलं पाहिजे. म्हणजे याचा अर्थ असा आहे की बुद्धिस्ट उद्योजक निर्माण करणं ही आज काळाची गरज आहे. The Buddhism developed various ways under the Nalanda, ancient Nalanda University. They developed Ayurveda. They developed music. They developed astronomy. They developed martial art. Many fields. You know, in Sri Lanka, 200 over temples practice Ayurveda medicine, traditional medicine, in the temple by the Buddhist monk. Such a way, I don't propose to here monks to practice Ayurveda centers, but they can teach to the, advise to the people, please start such kind of things. आपल्याला एक गौरवशाली इतिहास आहे. म्हणजे आपल्या धर्माला गौरवशाली इतिहास आहे. नालंदा, तक्षशिला, विक्रमशिला हे जे काही विद्यापीठ आहेत, या विद्यापीठामध्ये त्यावेळेस संगीत असल, आयुर्वेदिक असल, मार्शल आर्ट असल, आज जे आपल्याला इथं जे काही पतंजलीचे प्रॉडक्ट आहे, हे पतंजली म्हणजे अगोदर सगळ्यांनी नालंदा विद्यापीठात शिकलेला तो विद्यार्थी आहे. म्हणजे नालंदा विद्यापीठामध्ये जगातल्या कानाकोपऱ्यातून 10,000 विद्यार्थी तिथं आलेले होते आणि त्या ठिकाणी संगीत असल, त्याचबरोबर आयुर्वेद असल किंवा जे काही टेक्नॉलॉजी आहेत, त्या टेक्नॉलॉजी आपल्या धम्मापासून आलेल्या आहेत. आणि मग इथं सुद्धा त्याच पद्धतीनं ते म्हणत नाहीत की आयुर्वेदिकावरच तुम्ही हे करा, परंतु या ठिकाणी ही गोष्ट इतरांना पुन्हा सांगणे गरजेचं आहे. याचं ओरिजिन, याचं मूळ बुद्ध धम्मामध्ये आहे. So I read now in here about Maharashtra province. There are also sugar canes, orange cultivation, cotton cultivation, especially Vidarbha. There are so many agricultural cultivation. But thing is, people are suicide now, according to the internet information. Harming people are suicide now. विदर्भातली माहिती. We are very poor. Sri Lanka also same. Sri Lanka also same. And there are increasing cancer, kidney, diabetic, even farmers people. Very everywhere diabetic patient. Why?
you use high amount of chemicals, fertilizers to the cultivation. It come to the food, it come to our body, then increase the cancer, kidney, such illnesses. ते म्हणतात आता आपण महाराष्ट्राबद्दल बोलूया. महाराष्ट्रामध्ये जास्त प्रमाणामध्ये कापूस आहे, ऊस आहे आणि या ठिकाणी शेतकरी इथले जास्तीत जास्त आत्महत्या करत आहेत. म्हणजे आत्महत्याचं कारणही शोधलं पाहिजे. आणि त्याचबरोबर ते सांगतात की बरीचशी मंडळी श्रीलंका असेल किंवा भारत असेल मग मधुमेहाचे पेशंट आहेत, कॅन्सरचे पेशंट आहेत आणि याचं कारण आहे जे काही आपण खातो ते सगळं केमिकल युक्त आहे. म्हणजे जे काही फळं आपल्याकडे येतात त्याचबरोबर अन्नधान्य येतं त्याच्यावर केमिकलच्या फवारण्या केल्या जातात आणि या सगळ्या केमिकल युक्त अन्नामुळं माणसं कॅन्सरला बळी पडतात, मधुमेहाला बळी पडतात, वेगवेगळ्या आजाराला बळी पडतात. तर याच्यामध्ये आपण सगळ्यात महत्वाची जी गोष्ट आहे की सुरुवातीला ज्या पद्धतीनं शेतकरी म्हणजे खत जुन्या पद्धतीनं शेणखत जे वापरतात त्या पद्धतीनं वापरलं तर हे मृत्यूचा दर किंवा कॅन्सर होण्याचं प्रमाण हे कमी होईल. The Buddhist people, especially, you are involved in agriculture. You do non-poisoning agriculture. I call it Buddhist agriculture. No chemicals, no weedicides, no chemical fertilizer. Myself, I banned in Sri Lanka. I enforced to ban, prohibit glyphosate, one of the main agrochemicals for control weeds. It is only first country. I did it myself, and so we have to do good. We have to implement non-harmful agriculture. Yeah, non-harmful agriculture. या ठिकाणी आदरणीय भंते अतुल्य रतन थेरो हे 4 वेळेस श्रीलंकेचे खासदार होते आणि ते स्वतः सांगतात मी माझ्या राष्ट्रामध्ये हे जे काही फर्टिलायझर्स आहेत, केमिकल्स आहेत त्याला बॅन केलेलं आहे. आणि तुम्ही इथं बहुतांशी बुद्धिस्ट शेतकरी आहेत, तर बुद्धिस्ट शेतकऱ्यांचं काम हे आहे की तुमच्या शेतामध्ये जे काही पिकवाल त्याच्यामध्ये केमिकल्स आणि कीटकनाशके टाकू नका की जेणेकरून जे काही आजार देशामध्ये पसरलेले आहेत त्याला आपल्याला रोखता येईल. So now I wind up my speech. There are so many non-poisoning agriculture, so many experts in India. You read the Vandana Shiva in India. He worldwide famous scholar, non-poisoning agriculture. And so I think we cooperate each other. Sri Lankan Buddhist and Indian, we always eat paripu dal. We eat potato from here. We can combine here potato farmers and orange. We don't have orange. We can bring it from Nagpur or anywhere. And such kind of cooperation we can combine together. And where our people, we can join each other by using power of most venerated Bhante Upagupta. We can work together for development of the Buddhist people's economic sector as well. या ठिकाणी बंतीजीचं म्हणणं आहे की बुद्धिस्ट लोकांची इकॉनॉमी वाढवण्यासाठी श्रीलंका आणि या ठिकाणी भारत जर आपण एकत्र आलो, एकत्र आल्यानंतर आपला आर्थिक स्तर जर उंचायचा असेल तर आपल्याला एकत्र दोन्ही उद्योजकाला एकत्र येणं गरजेचं आहे. आणि त्याचबरोबर त्यांचं असं म्हणणं आहे की आम्ही नागपूरहून श्रीलंकेला त्या ठिकाणी संत्री येते, त्याचबरोबर भारतातून बटाटे त्यांच्या राष्ट्रामध्ये जातात. आणि मला तुम्हाला सांगायला आनंद वाटेल आदरणीय बनते डॉक्टर उपगुप्त महाथेरो यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही ज्यावेळी दक्षिण कोरियाला गेलो तर दक्षिण कोरियाचे बुद्धिस्ट उद्योगपती तर त्याच्यामधले असेल सॅमसंग असेल किंवा आणखीन जे काही मोठमोठे उद्योजक आहेत त्या बिहारामध्ये आले होते आणि त्यांनी असं सांगितलं होतं भारतातले
ज्यांना कुणाला उद्योगाच्या क्षेत्रामध्ये यायचं आहे, आमचे इथले बुद्धिस्ट उद्योगपती आणि भारतातले उद्योगपती जर एकत्र आलं तर आंतरराष्ट्रीय पातळीवरती बुद्धिस्ट उद्योगपतीचं एक साम्राज्य निर्माण होईल, अशा प्रकारचा आशावाद आदरणीय बंतेजीला सुद्धा वाटतो. भारत आणि श्रीलंकेने शेतकऱ्यांनी एकत्र यावं, उद्योगपतीने एकत्र यावं. एकत्र आल्यानंतर धम्म असेल, अर्थकारण असेल, शेती असेल, उद्योग असेल, या सर्व क्षेत्रामध्ये आपण एकत्रित येऊन काम करावं, जेणेकरून आंतरराष्ट्रीय पातळीवरती सर्व बुद्धिस्ट राष्ट्रांचं त्याच्यामध्ये कल्याण आहे. Now I am going to chant a few verses in Pali, especially you, everyone knows that Itipiso Bhagava. I chant, you join together. Then after I chant Samma Sambuddha, I propose to you and also with other monks, also I propose to the monk, you chant one word Samma Sambuddha 1,000 and 1,000 times, 100,000 times. Within 1 month, within 2 months. I propose my temple. I give the membership, my upasika upasakas, after chanting 108 times Samma Sambuddha. Very simple method, very simple technique. You can get the concentration and lot of power, lot of energy. You can connect to the cosmic energy. It is a very deep, simple and very valuable, very important. Now I am going to chant. बंतेजी सांगतात की सम्मा संबुद्ध हे मी अगोदर म्हणल, माझ्या पाठीमागं तुम्ही म्हणायचं. आणि म्हणतात मी ज्या देशातून आलो म्हणजे श्रीलंकेमध्ये, मी माझ्या विहारामध्ये प्रत्येक उपासकाला 108 वेळेस सम्मा संबुद्धो सम्मा संबुद्धो असं म्हणतो. आणि तेही म्हणतात. आणि याच्यामुळं एक वेगळ्या प्रकारची एनर्जी आपल्यामध्ये निर्माण होते, वेगळ्या प्रकारचा भाव आपल्या शरीरामध्ये निर्माण होतो. तर आदरणीय बंतेजी आता या ठिकाणी चॅन्टिंग करतील आणि त्याच्या पाठीमागं सर्व बंतेगण म्हणतील आणि सर्व उपासक आणि उपासका म्हणतील. जय भीम, जय भारत. All the monks going with me and chant Itipiso Bhagava.